म्हणजे उठवले गेले विशीच्या या षटकाराने चांगलं क्रिकेट पाहायला अभिनंदन. अरे भाई हे सब मेरा कमाल है. माठाला पण लावतो माठाला. काही तुम्ही बघू शकतात जीवाचं मेकओव्हर चालू आहे. ब्युटिशियन कोण आहे हो? सार्थक घरत. सो है गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तो आज हम लोग जा रहे हैं 21 दशक साखरे. तर तिकडे साखरेला मॅच आहे आपली. विश नेटवर्क आहे, लाईव्ह आहे विश नेटवर्कला बघा टीव्हीवर लावून. तर आज आपली थर्ड मॅच आहे साखरेला. साखरे 21 दांडेसोबत मॅच आहे आपली. गौतम माकरे वगैरे आहेत. एकदम चांगली टुर्नामेंट असते आणि ऊन खूप लागत आहे. थर्ड मॅच आहे म्हणजे सेकंड मॅच चालू आहे. थोडा फास्ट जायला लागेल. आता आम्ही तिकच बाकी आहे. बाकी तर सगळेजण गेलेत पुढे. आता आम्ही निघतच आहेत. ट्रिपल सीट भरपूर लांबचा प्रवास आहे. 1 तास तरी लागेल जायला. नाही पण आम्ही 2 तास लागेल. दीड तास पकडून 1.5 तास लागेल. कारण का मी ड्रायव्हर आहे ना का. तर आता निघालो आम्ही. दाखवतो गिरवाडी गाव दाखवतो मला. गल्ली निघलं. गल्ल्या काढायची सवय आहे पहिल्यापासून. हा गल्ला बंगल्याला मित्रांनो मॅचला जस्ट लागेल 2 ओव्हर बाकी आहेत आणि आता इथून खूप टाईम कमी आहे. तर निकू बोलतो थोडी रिक्स घेऊन जाऊया हायवेला. हायवेतून चालू नाही चालू झाला. जर पोलिसांनी पकडलं तर वांदे होतील. तरी पण काय करणार, जायला तर लागेलच. रस्ता कुठून आहे का माहिती का? इथून आहे का? तिथे एक पण गाडी दिसणार नाही तुम्हाला. पण आता आम्ही रिक्स घेऊन जातो. पकडलं तर पकडलं, काय करणार. तिथून आम्ही जस्ट एंटर केलेला आहे हायवेवरती. मला गाडी कोणतीच दिसणार नाही इकडे. तिकडनं एक रिक्स घेतली. रस्ता बघून तर एकदम मन भरून आला. काय बोलतो? एक नंबर असतो. एक नंबर. आता आम्ही पोचले ब्रिजच्या खाली. बघू शकता मित्रांनो, भरपूर रिस्क घेऊन आलेलो पण फायनली सक्सेस भेटला आम्हाला. तर बघूया आता कसं काय. इकडून तर काय मला वाटत पण नाही कुठे जायचं काय. बघतो कसं काय आहे. चालेल सांगतो. कोणता एक काम करू, बोरा खाऊ चल. अरे मॅच लागेल आहे पुरा आहे का. फर्स्ट ओव्हर घेणे गाडी. तू काय रे गाडी चढत नाही. हे बघ काढायचं नाही बोलतो ना. बघ इथे रोडचं काम चालू आहे. फायनली आम्हाला रस्ता मिळाला आता. बघा पूर्ण बघू शकतात. कन्स्ट्रक्शन पूर्ण होऊ झालं नाही तर वाट लागेल साहेब. सब लोग चेंज कर रहे हैं इधर. देख सकते हैं. देखो जर्सी दिखा ना भाई. देखा ना. अरे भाई किती आहे भाई तू? हो भाई कडक 42 दे 44 दे. काय नाही चालेल. तर जर्सी आहे. जीवा बघू शकतात. जर्सीमध्ये फुल कडक लोक. जीवी स्पोर्ट्स आहे एकदम बिरवाडी. प्लेइंग 11 बारकी पोरं दिसतात. रोहन आता सांगतो मी नाही. चालेल. काय आहे काय नाही. संघ एवढा फॉर्मामध्ये आला की अप्रतिम. कारण एकदा का तुम्हाला ऊर्जा मिळाली तर डेफिनेटली तुम्ही मात्र सातत्याने चांगली कामगिरी करत राहता. 34 धावा आणि त्यामध्ये तुमचं बॉन्डिंग असणं फार गरजेची गोष्ट आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. आता ग्राउंडवर पोहोचल्या. जर्सी बघू शकता तुम्ही फुल सेट मध्ये. हा तर ऋषी आपली फिल्डिंग आहे का बॅटिंग आहे? लुक बघा ऋषीचा. कमेंट मध्ये सांगा कसा ऋषीचा लुक आहे. तुम्ही आपल्या दांडेसोबत मॅच आहे मित्रांनो. लाईव्ह बघा विश नेटवर्कवर. दांडेसोबत मॅच आहे. ग्राउंडर सुंदर आहे आणि आयोजन पण खूप चांगलं आहे. तर नक्की या स्पर्धेला प्रेम द्या आणि विश नेटवर्क आपल्या हक्काचा चॅनल आहे. मित्रांनो करण बघू शकता तुम्ही. फुल इंजुर्ड आहे तरी पण तो आलाय. त्याच्या हाताला वगैरे दाखव. कारण हाताला कुठे लागला.
हाताला पण लागला त्याच्या, तरी पण तो आलाय. म्हणजे त्याला किती खाज आहे बघा तुम्ही. 11 मध्ये का नाही खेळू शकत? याच कारणासाठी नाही खेळतो. अनफिट आहे म्हणून तो खेळू नाही शकत, नाही तर मग तो खेळला असता. सहा वर्षांच्या पलीकडचा पुन्हा एकदा क्रमांक आपण पाहतोय. पहिलं आणि पहिल्या षटकातील पहिलं चेंडू समोर बॅटर आहे तर साईश ठाकूर आणि दुसऱ्या बाजूने निकुंज आपल्याला पाहायला मिळतोय. साईश ठाकूर फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न केला होता मिड विकेटला. काका बोलावून जाय पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतो. आज कबड्डीला गोलंदाज तयार होताना धनेश थोडासा मागणा ठरतोय. धनेश 2 चेंडूवर 6 धावा आल्यात. आपण बघितलं तर लोक आज परिपक्व झाला हे सिद्ध करतात तिथे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना धावा देऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना यावेळेला चांगला गुड बॅटिंग करतोय. गोलंदाज आहे 42 वर स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल पागदरे गोलंदाज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. फटका चांगला खेळलाय परंतु पॉइंटला आपल्याला पाहायला मिळेल. बॅटमधून होताना चेंडू पायावर आदळलं. विकेटने वेळेला आपण बघितलं तर झेल घेण्याचा प्रयत्न केला होता हवेमध्ये, परंतु निकुंज ला स्ट्राईक आणलंय आणि बॉल होता जस्ट शुभेश व्यवहारी सरांच्या जवळून बॉल निघून जातोय. तत्पूर्वी सिंगल 8 धावा खर्च केल्या होत्या. किरण ठाकूर 1 बॉल 2 यावर प्रयत्न आणि हरीजी पाटील साहेब आपल्याला विनंती मॅन ऑफ द मॅच निकुंज राऊत पहिली मॅच. विषयी निकुंज जास्त वेळ घेणार नाहीये. ज्या पद्धतीने बिरवाडी टीम या ठिकाणी खेळली आणि टीम वर्क करायला सुपर पाहायला मिळाला. प्रत्येकाने एफर्ट्स घेतले आणि त्यामुळे मात्र तुम्ही विजयी ठरले. परंतु शेवटच्या षटकात जेव्हा 6 बॉल 10 आले कॉन्फिडन्स होता चिनूवर? 100% कॉन्फिडन्स होता. तो बोलला होता का 6 बॉल 6 ठेवा. पण माझ्या चुकीमुळे जरा रन कमी राहिला, तर माझा रन जास्त पडला म्हणून थोडा प्रॉब्लेम झाला. पण पहिली मॅच जिंकली आपण वन साईड आणि आता जेवणाचा आस्वाद घेत आहेत आणि आपले सर पण आहे तिकडे जेवणाचा आस्वाद घेताना. हे बघा आपल्या समोर नाही हा, समजलं ना? हे बघा तुम्ही जेवण मला थोडं सगळेजण जेवतील आता. टेट्टावून आपल्या समोर ना, समजलं ना? मॅच तर तुम्ही बघितली असेल 20 नेटवर्कवर लाईव्ह. 6 बॉल 10 रन पाहिजे होते आणि आपला चिनू भाऊ बोलला होता का मी काढून देणारच नाही. तुझी काळा गिरकंडी सांग काय केली? माझी कारण 26 26 रन गेल्या
चांगली गोष्ट केली. चुकी झाली माझी. नाही मी का दिल्या कुशल मॅच झाली पाहिजे भाई. कुशल चूक आहे हे बघ छगा एक नंबर शॉट. आलं नाही भाई. तर चिनू तुला कसं वाटतं असं? मला नेहमी मला वाटते बिरवाडी संघाने नेहमी जिम्मेदारीच दिलेली आहे. हो नक्कीच तुम्ही बघितलं असेल त्यासाठी कदाचित तुला युट्यूबला निकूच्या बघितलं असेल कदाचित काही मॅच अशाच झाल्यात अडीतटी. पण निकू आणि माझं इतकं चांगलं बॉन्डिंग आहे की नेहमी आमच्या दोघांमध्ये आपसात बोलत असतो की चिनू तू करू शकतो, निकूला मी बोलतो करू शकतो. आणि त्याला मला तेच सांगितलं की चिनू नेहमीप्रमाणे तुझ्यासाठी 10 राहिलेले आहेत, तू करू शकतो. आणि त्यांनी करून दाखवलं. आणि लास्ट टाइम पण आर्यनला त्यांनी दिल्या नव्हत्या. आर्यन आणि सातपाटी हा 7 पाटी. तर आम्हाला फुल कॉन्फिडन्स होता का चिनू देणारच नाही. या गरमीबद्दल तर पहिली गोष्ट माझा कॉन्फिडन्स वाढवतो हा निकू. नेहमी मला सपोर्ट करत असतो आणि नेहमी मला सांगत असतो. आणि ऋषी तर नेहमी सांगत असतो. पण मित्रांनो फेब्रुवारी महिना चालू आहे. गरमी काय बोलणार तुम्ही बघू शकता. मी गोरा आहे पण आता किती काळा झालोय तुम्ही याच्यावरच बघू शकता. गरमी म्हणजे त्याप्रमाणे जीवा लागला धक्क्याला. मी लावला म्हणजे तुझी काय बॉलिंग होती रे जीवा? तू काय बोलतो मला? हा? तुझी बॉलिंग चांगली पडल्यावर बोलत होता मला, समजला ना? आपल्या गावात 15 जण मेले आहेत मारून जीवाचा कवास आता मी 2दा धकला गेलो. टीम मीटिंग चालू आहे. सरपाटा संघ घरात जरा काही आता टॉस पडत आहे. जीवा गेला टॉस पडायला. टेंबोड्यासोबत मॅच आहे आपली. काय होते काय माहिती. टॉस विन झालेले आहेत. आपण आता सगळे मुलं खुश आहेत. चल बघूया आता काय होतं. माठाला पण लावता माठाला. काही तुम्ही बघू शकता जीवाचं मेकओव्हर चालू आहे. ब्युटिशियन कोण आहे हो? सार्थक घरत. सार्थक मेकओव्हर चालू आहे जीवाचं. मुलगी नाही भेटली पण बॉल भेटेल आता टाकायला. नीट नीट रे केस मी सोडली नाही. चलो गाइस मैच लगी अभी. बघू शकतात आता पहिल्याच बॉलामध्ये पहिलाच विकेट गेलेला आहे. निकोने क्या दुसऱ्या बाजूने राहुल पाडी पर्यंत स्ट्राईक आलेला आहे. चेंडूला पाठवलंय दीपेक्षा करून ती मारतो करतोय. खेळाडूवरती काय असते हे दाखवताना नितीशला मात्र बघू शकतात टिपू आमचा इथे येत आहे. आपण पाहतोय 20 नेटवर्कच्या माध्यमातून ही सुंदर दृश्य टिपली गेली. करावा चेंडू राहुल पाटील यांच्यासाठी हा चेंडू होता आणि राहुल पाटील दूर ठेवले गेले. मात्र त्रिफळाची होताना बॅक टू डगआउट पुन्हा एकदा आपण बघतोय निमिष मोहिते अपयशी ठरतायत. निकुचनी आउट घेतलेला आहे. बिरवाडी संघाचा कर्णधार आहे. आपण बघतोय पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी होताना आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही यॉर्कर यांचा चेंडू होता. सुरेख गोलंदाजी करताना जीवा आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, 4 धावा आलेत. त्या धावाला सुरुवात होते. समालोचन कक्षामध्ये आम्ही करतोय हलकासा बदल. आदरणीय प्रमोद शेडगे सर आपल्याशी जोडले जातील. धन्यवाद. पाठीमागे बॉल नो लॉस. स्टार्ट चांगली झाली साईडच्या बॅटमधून. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय. 30 बॉल आणि 45 रन. पुन्हा एकदा बॉल तयार. डेफिनेटली धावा मिळाल्या. मोठा प्रयत्न जरूर केलाय. कव्हर पॉइंट मध्ये बॉल येतोय. कोणतीही मिस्टेक करणार नाही. मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी मच. चांगला बॉल होता. ज्या वेळेला आपण पाहिला तर अगोदर खेळाचा
मिळतोय. आविष्कार दाखवणारा फटका. मंगळाचा चांगला वापर केला, चेंडूला हवाई सफर केलं आणि षटकारात परावर्तित करणारा हा निकूच्या बॅट मधून बिरवाडीचा ब्रँड आता चांगला बॉल होता. कौतुक करेल एक कौस्तुभ पाटीलला आणलं आणि इथून मात्र मॅच काढून दिली म्हणून जो ओळखला जातो वडाळाचा कडकडाट होत असताना क्रुशल मॅच आहे फार म्हणजे फार. 6 बॉल 8ची मॅच चालू आहे. फार क्रुशल मॅच आहे. बघू आता काय होते. सगळे टेन्शन मध्ये आहेत. सार्थक स्ट्राईकला आहे आता. बघू काय होते. भरपूर क्रुशल मॅच आहे. 5 बॉल 8ची मॅच आहे. बघूया काय होते. सगळे टेन्शन मध्ये 5 बॉल आणि बघूया काय होते. 5 बॉलर समोर सुरेश स्टेटला बघ. स्टेटला बघ. स्टेटला बॉल होता. या बॉलला पनिशमेंट करायला हवं होतं परंतु तुटवले गेले ऋषीच्या या षटकाराने चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. दोन्ही संघांचं कौतुक. एका संघाचं अभिनंदन करेन ते म्हणजे टीम. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. अरे भाई ये सब मेरा कमाल है. चला निकुंज या पण मॅचची ट्रॉफी आणि मेडल देऊन सन्मानित करूया. आजच्या दिवसामध्ये मनोजी पाटील साहेब आपण सुद्धा खूप चांगली साथ दिली त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. जेवणाची व्यवस्था अगदी मात्र ज्या गृहिणी आपल्याला पाहायला मिळतात मोनिका पाटील मॅडम यांचा सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. खेळाडू आहे टेनिस बॉल करतोस. आवडता खेळाडू माझा रितेश गरजच आहे. बाकी असं कोण नाही. इंटरनॅशनलमध्ये एवढा काय मी इंटरेस्ट नाही पण मला एकच आवडतं. त्याच्यानुसार खेळण्याचा प्रयत्न करतात. इंटरनॅशनलमध्ये मात्र शॉटला तो फॉलो करतो वेगवेगळ्या परंतु इथे मात्र आपण पाहिलं तर रितेश गरज त्याचं मात्र मार्गदर्शन. मित्रांनो तुम्ही बघू शकता सगळेजण खूप खुश आहेत. खूप म्हणजे खूप खुश आहेत. आणि जीवाबाईला मी बोललोच होतो का तुला डावाला म्हणजे तू मारणारच नाही कारण का त्याने 6 सिक्सला मारलीच आहे. तर खूप सारंग भाई फिल्डिंग सारंगची भाई क्लास. ऋषीबाई कसं वाटतं तुला 6 मारलं होतं. 6 मारून चांगलं वाटलं. कॉन्फिडन्स होता काढेल असं नव्हते पण नेहमी संघासाठी चांगलं वाटत असतो आपलं. नक्कीच नक्कीच भाई नक्कीच. तर आता उद्या काही कारणास्तव तुम्हाला इकडे फायनल आपल्या सार्थक गरजचं काय परफॉर्मन्स 0 परफॉर्मन्स. 6 बॉल 8ची मॅच आहे तुझी. 6 बॉल काढायची मॅच आहे भाई. टाकला भाई दुरात काय करणार पण ठीक आहे. क्लास क्लास भाई क्लास 1 नंबर षटकार. मोमोज खात आहेत आता सेंट जॉनच्या इकडे. मस्त जिंकलं तर बरं वाटलं. तर उद्या पण आहे क्वार्टर फायनल मॅच. पण हा ब्लॉग आपण वेगळा टाकू आणि उद्याचा ब्लॉग वेगळा टाकू. तर आता मोमोज येत आहेत आपले. बघा मोमोज आलेले आहेत खातो.